हॉस्टेलमध्ये दोनच गोष्टी वेळेवर सापडत नाहीत. एक म्हणजे रूमची चावी आणि दुसरी म्हणजे हॉल तिकीट आणि आयडेंटी कार्ड. भाऊ उद्याच्या पेपरच्या VIMP नोट्स शोधत आहे. Next time. हॉस्टेलची पोरं तुम्हाला दाखवतो. पेपर आहे, पेपरला जायसाठी केवढ्या उत्साहानं प्रिपरेशन करायला लागतात. पण मला एक कळत नाही, पेपरलाच तर जायचं आहे, एवढं आवरायची काय गरज आहे का? इंजिनिअरिंगची पोरं एका रात्रीत विषय काढतात, तुम्ही ऐकलं असेल. पण आमचे मित्र पेपरच्या 5 मिनटं आधी सगळा पेपर काढतात. वर्गात आल्यावर सगळ्यात मोठं टेन्शन येतच, पहिल्या बेंचवर तेवढा नंबर नको. कसा नो पेपर आहे आत्ता? एवढे फाटले हात भर पैसे देईन ना त्याला. तुमचं 2 झालं होतं 1000. अहो ते ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स. मग कधी कधी काम नसताना असं डीमार्टला फिरायला जायचं, घ्यायच तर काहीच नसते. प्रत्येक दिवशी आम्ही नवीन मेसला जाते. कोणत्याच मेसचा मेनू चांगला नसला तर आम्ही बिर्याणी खायला जाते. जेवण झालं की सरळ यायचं कॅम्पसमध्ये. खेळाय ना शतपावली करायला हो. मग असं उगाचच ग्रुप करून सगळ्या कॉलेजमधनं बोंबलत फिरायचं. नाही इकडं तिकडं बघायचंच नाही, समोर बघून चालायचं. असं पब्लिक बाजूला इकडं तिकडे फिरत असतं, अजिबात लक्ष नाही द्यायचं. मग चालता चालता बाजूला जाऊन असं फोन लावतात. कोण घरी फोन लावतात आणि कोण त्यांच्या फोन लावतात. कारण ग्रुपचे सगळेजण सिंगलच आहेत. आता कोण किती खरं बोलतंय ते ज्याचं त्याला आणि त्याच्या रूममेटलाच माहीत. मेसच्या जेवणानंतर कधी पोट भरलं नाही. मग रात्रीचं 1-2 वाजता उठून असं जेवण काय तर बनवायचं, नाहीतर मॅगी बनवून खायची. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.